हरि ओम. करोना न करोती. योगदास जयगणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 31. न करोती. तू कितीही विविध अन्न सेवन कर, हजारो प्रकारची वस्त्रे परिधान कर, भव्य वास्तू बांधून त्यात अत्याधुनिक सोयी कर, असे तू कितीही जन्म करत राहा, तरीही तू कोणत्याही जन्मी तृप्त आणि समाधानी होणार नाहीस. ह्या गोष्टी सतत परिवर्तित होत नित्य नूतन निर्माण होत राहणार आहेत. तुला काही अवधी सुख मिळाल्यासारखे वाटेल, परंतु त्यासाठी त्याच्या कितीतरी पट तू दुःखामध्ये चूर्ण झालेला असशील, आनंदात कधीही नसशील. तू कितीही वेद, शास्त्र, पोथ्या, पुराणे, ग्रंथ यांची पारायणे कर, घनपाठी म्हणून नावलौकिक मिळव. तू कितीही विधी, सोपस्कार, मंत्र, तंत्र, पूजा, अर्चा, यज्ञयाग, जप, ज्ञान, धर्म, तीर्थयात्रा इत्यादी कर. या योगे फार तर तू सज्जन, विद्वान, पंडित म्हणून नावलौकिक मिळवशील. कारण हे सर्व देहाच्या बाहेरचे उपाय आहेत. ज्याच्याशी योग जुळवायचा आहे तो अंशात्मा अंतःकरणात आहे. त्यासाठी तुला डोळे मिटून प्रशांत, मौन, एकचित्त, एकांतात स्थिर बसावे लागेल. ह्याचा अर्थ न करोती. काहीही न करता तुला स्वतःजवळ थांबावे लागेल. तेव्हा तुझा अंतःकरणात प्रवेश होईल. तेथे आत्मज्योत, स्वज्योत प्रज्वलित होईल. तुला स्वतःची ओळख पटेल. तुझा आत्मयोग जुळून येईल. तुला स्वस्वरूप प्राप्त होईल. याला अन्य उपाय नाही. लेख क्रमांक 32. न करोती. तू कोणतीही लहान मोठी कृती केलीस की तुला सुरुवातीपासूनच चिंता सुरू झालीच पाहिजे. तुझ्या दुःखाला सुरुवात झालीच पाहिजे. आपण करत असलेले बरोबर होईल ना? आपण हे सर्व शेवटपर्यंत निभावू शकू ना? ह्यापासून चिंतेला सुरुवात होते. आणि ही चिंता तुझे आयुष्यभर पाठ सोडत नाही. यामुळे प्रथम मानसिक आणि मग शारीरिक रुग्णता येते. काम उत्तम झाले की आता हे असे सतत कसे टिकेल ह्याची चिंता सुरू होते. आता यात आणखी प्रगती करायची जबाबदारी तूच स्वतःवर ओढवून घेतोस आणि याची चिंता सुरू होते. तुला प्रतिस्पर्धी आपोआप निर्माण होतात. काम इतरांपेक्षा वाईट झाले की इतरांबद्दल हळूहळू मत्सर, द्वेष, असूया वाटू लागते. यामधून शत्रुत्व निर्माण होते. यामधून सावरायची धडपड सुरू होते. मानसिक ताणतणाव सुरू होतो. काम इतरांपेक्षा जास्त छान झाले की स्वतःचा अभिमान वाटू लागतो. यामधून अहंकार जोम धरतो. या अहंकारामुळे अन्य रिपू जागे होतात. आता प्रतिस्पर्ध्यांना तोंड देत स्वतःची प्रतिमा टिकवत वाटचाल करावी लागते. ह्यामधून रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे विकार इत्यादी सुरू होऊ नयेत म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी लागते. ह्याला उपाय न करोती. दररोज काहीही न करता प्रशांत, मौन, स्थिर बसणे. हरि ओम.